रामकृष्ण हरी. वेळीच सावध झालो आणि हरीच्या दर्शनाला आलो असं तुकाराम महाराज का म्हणतात ते आता कळतंय. आजकालच्या धावपळीच्या जगात आत्मिक शांती, मानसिक समाधान किती महत्वाचं आहे ते आता कळतंय. का विराट कोहली, अनुष्का शर्मा एवढी प्रसिद्धी, पैसा असून देखील प्रेमानंद भाऱ्यांच्या भेटीला जातात हे आता उमगतंय. एकदा एका इंटरव्ह्यू मध्ये अनुष्का शर्मा बोलली होती की पैसा, प्रसिद्धी हे जोपर्यंत तुमच्याकडे नाही आहे तोपर्यंत तुम्हाला त्याचं अप्रूप वाटतं, पण एकदा जेव्हा तुम्ही श्रीमंत होता, तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळते, त्याच्यानंतर या गोष्टी तुम्हाला नगण्य वाटतात आणि मग सुरू होतो आत्मिक शांतीचा शोध. जिथे वैष्णवांची गर्दी असते, हरिभजनाचा नाद जिथे होत असतो, तेथेच सर्व सुख आहे, तेथेच समाधान आहे. म्हणूनच प्रत्येक वर्षी न चुकता न थकता प्रत्येक वारकरी पायी पंढरपूरची वारी करत असतो. लहान थोर, आजारी माणसं, आपलं घरदार, आपली शेतीवाडी सोडून वारकरी लोक पायी पंढरीची वारी करत असतात. कोणती ऊर्जा हे सर्व त्यांना करायला भाग पाडते? काहीतरी असेल जे त्यांना आत्मिक समाधान देत असेल. आणि एक गोष्ट यात महत्वाची आहे, ते म्हणजे एवढी पायी वारी चालून, एवढं किलोमीटर चालून देखील फक्त विठोबाच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन ही वारकरी मंडळी पुन्हा आपल्या घराकडे प्रस्थान करतात. म्हणजे एवढं चालून देखील ते विठ्ठलाचं दर्शन घ्यायला देखील थांबत नाही, फक्त कळसाचं दर्शन घेतात आणि त्यांची वारी संपन्न होते. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट समजते, ते म्हणजे विठ्ठलापेक्षा नाम, गजर, कीर्तन, एकत्र सामूहिक भजन हे जास्त आत्मिक सुख देतं. चला तर मग तुकाराम महाराजांनी याच्या संदर्भात जो अभंग लिहिलाय तो आपण बघूया. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, तेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गरजत असे. पळोनिया गेली झोप, होते पाप आडते, तुका म्हणे तया ठाया, ओल छाया कृपेची. मित्रांनो, हा अभंग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन अभंगासह. तोपर्यंत लो बसावा.